तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ शिल्लक महिलांना हप्ता आज मिळण्याची काही शक्यता आहे काय, त्याचसोबत येणारा जो हप्ता आहे तो वाढीव मिळेल काय, आणि वाढीव जर मिळत असेल तर किती हप्ता वाढवून मिळेल आणि पुढच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे। कारण या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र झाल्याची भीती आता निर्माण झालेली आहे, कारण बऱ्याच महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही। तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आली होती। 15 तारखेला म्हणजेच 15 जुलैला या हप्ते वितरणाला सुरुवात झाली होती आणि जवळपास 2च दिवसात 15 आणि 16 या 2च दिवसात सर्व वितरण पूर्ण झालेलं आहे। जवळपास 80-90% महिलांना हप्ता हा मिळाला। तरी सुद्धा अजून बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना हप्ता आलेला नाही। त्या कमेंट करून विचारत आहे की आम्हाला हप्ता मिळणार की नाही, कारण शनिवारला वितरण झालं नव्हतं। त्यानंतर आज सोमवार आहे, काल वितरण हे होणारच नव्हतं रविवार असल्या कारणाने। आज सोमवार आहे, आज तरी वितरण आम्हाला होईल काय। तर लाडक्याताईंनो, आता वितरण हे संपल्यात जमा आहे। जर वितरण होत असेल तर संध्याकाळला होण्याची शक्यता आहे आणि पात्र महिलांना हप्ता हा मिळेल सुद्धा। पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो की जो येणारा 25वा हप्ता आहे, ज्या महिलांना 24वा हप्ता आता मिळाला अशा महिला आता 25व्या हप्ते वितरणासंदर्भात नक्कीच अपडेट पाहत आहेत। तर 25वा हप्ता हा किती मिळणार अशी माहिती समोर येत आहे की पंतप्रधान सल्लागार समितीने राज्य सरकारला या संदर्भात शिफारस केलेली आहे की लाडक्या बहिणींना महागाईनुसार हप्ते वितरणात वाढ करण्यात यावी, या हप्त्यात वाढ करण्यात यावी, म्हणजे 1500 वरून आता 2100 रुपये हप्ता करण्यात यावा अशी सुद्धा शिफारस त्यांनी करण्यात आलेली आहे। तर नेमकं वाढ कितीपर्यंत होऊ शकते, कारण या अगोदरच असं सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही लवकरच सुरू करू। म्हणजे जर 2100 रुपये जर राज्य सरकारच सुरू करणार होतं तर 2 वर्ष झालेले आहे, अजूनपर्यंत 2100 रुपये हप्ता हा सुरू झालेला नाही। मग जर वाढ होत असेल तर नेमकं 2100च होईल की त्याहूनही जास्त 2500 पर्यंत वाढ होईल, हे पाहण्यासारखं असणार आहे। वाढती महागाई, वाढत्या गरजांनुसार लाडक्या बहिणींना आर्थिक बळकटी देण्यासाठी जर ही योजना सुरू केली असेल तर निश्चितच त्यांना या योजनेचा फायदा व्हावा अशी वाढ दिली पाहिजे। माझ्या मते तर जवळपास 2500च्या जवळपास तुम्हाला हप्ता हा वाढ होऊ शकतो। पण लाडक्याताईंनो, सध्या तरी या संदर्भात अपडेट ही समोर आलेली नाही। लवकरच राज्य सरकार यावर काहीतरी निर्णय घेऊन शक्यतोवर पुढचा येणारा जो हप्ता आहे तो तुम्हाला वाढीव हप्ता मिळू शकतो। आता किती मिळणार हे मग नंतरच आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे। त्याचसोबत बऱ्याच महिला ई-केवायसी संदर्भात सुद्धा विचारत आहे, कारण त्यांना अजूनपर्यंत हप्ता हा मिळालेला नाही। तर निश्चितच लाडक्याताईंनो, तुम्ही काळजी करू नका, लवकरच या संदर्भात सुद्धा अपडेट ही येण्याची शक्यता आहे। आणि जशी काही नवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत असते, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।